मित्रांनो, एखादा देश एखाद्या वस्तूला किती व्हॅल्यू देतो हे अमेरिकेतल्या या उदाहरणातून तुम्हाला समजतं. आपण एका कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि हजारो वर्ष जुन्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या ज्या बिया आहेत, गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, नाचणी असेल, तर अशा प्रकारची वेगवेगळी जी धान्य आहेत त्यांच्या बिया आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ही लोक कशी स्टोअर करत आहेत. सोन्यासारख्या पेटीमध्ये, अशा प्रकारच्या पेटीमध्ये, ग्लासमध्ये या लोकांनी ह्या बिया साठवून ठेवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या बिया, त्यांचे उपयोग, या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे माहिती या लोकांनी ह्याच्या खाली लिहिलेली आहे आणि त्याचे वेगवेगळे नंबर्स काढून त्यांना पुरस्कार देण्याचं काम हा देश करतो आहे. हे सगळी उठाठ आहे कशासाठी चालू आहे, तर आपल्या वडिलोपार्जित सेंद्रिय ऑर्गॅनिक ज्या काही व्हरायटीज आहेत त्या स्टोअर केल्या जावात आणि येणाऱ्या पिढीला तो आदर्श आपल्या मिळावा, त्यासाठी हे गव्हर्मेंट इथं प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारच्या बिया आपणही आपल्या देशामध्ये काही ठिकाणी आपण स्टोअर करत आहोत. पण असं जर गव्हर्मेंटनं त्याला स्कोप दिला तर नक्कीच आपणही अन्नधान्याच्या बाबतीत, कृषीच्या बाबतीत कृषीप्रधान देश म्हणून अजून चांगल्या प्रकारे सिद्ध करू शकू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.